घरचा वैद्य मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। बघा, ही जी तुम्हाला दोन फळं दिसतात ही एक अक्षरी नारळ, लघु नारळ, ह्याच्यातून ही दोन बारीक मोठे जर म्हणलं मित्रांनो तर जोडी असते। ह्याच्यातून बघा अजून तुम्हाला दुसरे दोन दाखवतो, हे असे नारळ आहेत। तर मित्रांनो ही घरामध्ये एक दोन फुल्यानंतर घरामध्ये नकारात्मक शक्ती ओढून चांगल्या शक्तीचं आगमन होतं। आणि ही एक अक्षरी नारळ, लघु नारळ घरामध्ये ठेवल्यानंतर घरामध्ये शुभ असतं। आणि नारळामधलीच एक जात आहे, जसं आपलं दुसरं नारळ आहे तसं नारळाले शुभ जात आहे। तर मित्रांनो ह्याच्यामधून भरपूर असे उपाय आहेत। तर ह्याची घरामध्ये स्थापना शुक्रवारी करायची। ते स्थापना कशी करायची, असं एक नारळ घ्या, दोन घ्या, अगर 5 घ्या, असे 5 नारळ घेऊन एक पिवळा कपडा घ्यायचा। असा पिवळ्या कपड्यावर 1.25 मूठ तांदूळ, 11 तुळशीचे पानं, वटीचं सामान, 11 लवंगा, 11 विलायची आणि चिल्लर पैसे घ्यायचे। ह्याच्यावर असे मांडायचं। मांडल्यानंतर ह्याच्यावर हळद कुंकू व्हायचं। हळद कुंकू वाहून कुबेराचा जप करायचा, नाहीतर लघु नारळाचा एक जप आहे, ती जप भेटेल तुम्हाला पूजा करण्यासाठी। आणि ह्याचा जप करून जर शुक्रवारच्या शुक्रवारी जप करून जर पौर्णिमेच्या पौर्णिमेला तुम्हाला ह्याची पूजापाठ करून ही पोटली देवाऱ्यामध्ये, तिजोरीमध्ये, घरामध्ये बांधून ठेवल्यानंतर तुम्हाला घरामध्ये सुख समाधानी आणि घरातील निगेटिव्ह ऊर्जा अशी जाण्यासाठी मदत करते। एखाद्या माणसावर काही जर रिपोर्टमध्ये नॉर्मल आहे आणि त्याचं काही दुखणं राहत नाही, असे नारळ घेऊन 1 2 5 नारळ घेऊन त्याच्या अंगावरून उतारा करून ही नारळ जाळून टाकायचे मित्रांनो। आणि ती राख रस्त्यावर टाकायची। तर त्याच्या अंगातली काय जे असेल ती वाईट शक्ती, निगेटिव्ह ऊर्जा निघून जायला मदत होत राहते। तर ही काळं नारळ आणि लघु नारळ, एक अक्षरी नारळ आपल्या आपल्या भागातले नावं मित्रांनो अलग बी असू शकतात। तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ती कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। तरी बघा ही काही ठिकाणी 1000 डोळा म्हणते ह्याला। ही जी शिरा आहेत ह्याला 1000 डोळा म्हणलं जातं। असे शिरा आहेत ह्याच्यावरून निभर, तर म्हणून त्याला काही ठिकाणी 1000 डोळे म्हणले जातात। जसे इंद्राला 1000 डोळे आहेत तसे अशा 1000 डोळे असे म्हणतात। का आता भागातल्या आपल्या नवीन नवीन जसे माहिती होईल तसं नवीन काहीतरी शोध लागतं। तसंच जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबायचे। आणि जरी कुणाला नारळ लागलं लघु नारळ तर माझा फोन नंबर आहे 97 63 68 93 68 पाडेमामा, राहायला पुणे। चला मित्रांनो, नमस्कार, जय हरी।